बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न. बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न. वर्ग 10वा, विषय भूगोल, प्रकरण 5, नैसर्गिक वनस्पती व प्राणी. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. टिपा लिहा. भारतातील पानझडी वने. उत्तर: 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात. भौगोलिक कारणे लिहा. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर: हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0°C पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे. उत्तर: ब्राझील देशाच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28°C असते. अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. उत्तर: ब्राझील देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. या वर्षावनांतील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे म्हणजेच प्राणवायूचे उत्सर्जन करतात. या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारत व ब्राझीलमधील वनांचा ह्रास होण्याची प्रमुख कारणे कोणती? उत्तर: भारत व ब्राझील या दोन्ही देशात वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे. निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर वनातील झाडे तोडली जातात. ब्राझीलमधील रोको आणि भारतात झूम यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते. लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनातील झाडे तोडली जातात.
तर ही सर्व भारत व ब्राझीलमधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे आहेत. भौगोलिक कारणे लिहा. भारतात पानझडी वने आढळतात. उत्तर 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.